मृत्यूनंतर आत्म्याची रहस्यमय यात्रा. खरं सत्य काय आहे? 1. माणूस मृत्युमुखी पडल्यानंतर लगेच आत्मा शरीरातून बाहेर पडतो. पण काही क्षण त्याला कळतच नाही की तो मरण पावला आहे. 2. आत्मा सर्व काही पाहत असतो. स्वतःचं मृत शरीर, रडणारे नातेवाईक आणि अंत्यसंस्काराची तयारी. 3. हे क्षण फार वेदनादायक असतात, कारण शरीरापासून पूर्णपणे वेगळं होणं ही प्रक्रिया त्रासदायक असते. 4. मृत्यूनंतर आत्मा सर्वात आधी आपल्या प्रिय व्यक्तीचा शोध घेतो, जो त्याच्यावरती प्रेम करतो किंवा त्याच्याशी निगडीत असतो. 5. काही आसने असे असतात की ते जिवंत असलेल्या व्यक्तींना मी ठीक आहे असं स्वप्नातून किंवा संकेतातून सांगतात. 6. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याची यात्रा 11 दिवस पृथ्वीवरती चालते. 7. या काळात त्याला जेवण, पाणी, श्रद्धांजली मिळाली नाही तर आत्मा अशांत होतो. म्हणूनच पिंडदान खूप आवश्यक आहे. 8. 10व्या दिवशी नरक प्रवेश आणि 11व्या दिवशी प्रायश्चित यात्रा हे 2 खूप महत्त्वाचे टप्पे असतात. 9. आत्म्याचा परीक्षण हे यमराजाच्या दरबारात होतं. त्याच्या जीवनातील चांगल्या आणि वाईट कर्माचं ताळेबंद मांडलं जातं. 10. चांगल्या कर्मांनी यमदूत त्याला सौम्य पदे नेतात, पण पापी आत्म्यांना भीषण मार्गाने फरफटत नेले जाते. 11. आत्मा भानावरती असतो. त्याला त्रास, शरम, पश्चाताप, भय सर्व काही जाणवतं. 12. त्याला एका विचार मार्गावरनं नेतात, जिथे त्याला भूतकाळ, चुकलेले निर्णय आणि अपूर्ण स्वप्न दिसतात. 13. पापी आत्म्याला नरकात टाकण्यापूर्वी 21 प्रकारचे नरक दाखवले जातात, ज्यामध्ये अग्नी, बर्फ, काटे, विषारी साप अशा यातना देणारे नरक असतात. 14. नरकात मिळणारी शिक्षा ही कर्मानुसार ठरते. अत्याचार करणाऱ्यांना रक्तात बुडवलं जातं आणि फसवणूक करणाऱ्यांना जिवंतपणे खाल्लं जातं. 15. ज्या आत्म्यांचे अंत्यसंस्कार होत नाहीत ते प्रेत योनीत अडकतात. नरक त्यांची अवस्था असते, ना नरक ना स्वर्ग असा त्यांचा प्रवास सुरू होतो. 16. तेच आत्मे भटकंती करतात, कधी आपल्या घरात, कधी नातेवाईकांमध्ये, कधी झाडांमध्ये. 17. आत्म्याची उपस्थिती आपल्याला जाणवते, जसे की अचानक थंडी वाजणं, घरात वास येणं, अंधूक छाया दिसणं, स्वप्नात मृत व्यक्ती दिसणं. 18. काही आत्मे सत्कर्म आणि पिंडदानाने शांत होतात. ते पुन्हा जन्म घेण्याची तयारी करतात. 19. चांगले आत्मे पुन्हा मानव योनीमध्ये जन्म घेतात, शिकवण पूर्ण करण्यासाठी, आणि काही आत्मे साधू, ऋषी किंवा गुणी व्यक्ती म्हणून पुनर्जन्म घेतात. 20. पण जे अतिशय पापी आत्मे असतात त्यांना पशु, कीटक किंवा वेदनायुक्त जन्म मिळतो. 21. मृत्यूनंतर 49 दिवस हे आत्म्यांसाठी अत्यंत निर्णायक असतात. यामध्ये त्यांचं भविष्य निश्चित होतं. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म किंवा प्रेतयोनी. आत्मा अडकतो तेव्हा भूताचं रूप घेतो आणि ज्या गोष्टी त्याच्या अपूर्ण राहिल्या असतात
त्या पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. अशा आत्म्यांचे काही लक्षण असतात. एखादी गोष्ट वारंवार होणे, वारंवार अपघात होणे, घरात अडचणी येणे, नकारात्मक ऊर्जा आहे असे वाटणे. 22. आत्मा त्याच घरात परततो जिथे त्याचं मन अडकलेलं असतं. उदाहरणार्थ, अपूर्ण प्रेम, संपत्ती किंवा सूड, मृत व्यक्तीचं नाव वारंवार ऐकू येणं, आवाज, दरवाजा आपोआप उघडणं, हे सर्व आत्म्याचे संकेत असू शकतात. त्यामुळे श्राद्ध केलं जातं, कारण आत्म्याला मार्ग दाखवणं, त्याच्या पुढच्या प्रवासासाठी मदत करणं खूप आवश्यक असतं. 24. केवळ अंत्यसंस्कार नव्हे, तर मनापासून प्रार्थना आत्म्याचा उद्धार करते. मृत व्यक्तीवरती प्रेम केलं असेल तर त्या आत्म्याने दिलेले स्वप्न, हसरे चेहरे, प्रकाश या गोष्टी सकारात्मक संदेश देत असतात. मात्र कधीकधी आत्मा खूप अडकलेला असतो, त्याला मोक्ष मिळत नाही. यासाठी घरात सप्तधान्य, तुळस, गंगाजळ, गोमूत्र, हवन आणि मंत्रोच्चार केले जातात. 25. काही आत्मे इतके त्रासदायक होतात की त्यांच्या शांतीसाठी गणपती, अथर्वशीर्ष, गरुड स्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्र म्हणावा लागतो. काही गोष्टी टाळाव्यात, जसे की मृत व्यक्तीचा फोटो फ्रेम करून ठेवू नका, त्याची रोज पूजा करू नका. 26. आत्म्याचं आकर्षण हे त्या व्यक्तीकडे जास्त जातं जो त्याला सतत आठवतो किंवा रडतो. त्यामुळे शांततेने आणि प्रार्थनेनेच आत्म्याला मुक्ती मिळते. काही आत्मे लवकर पुन्हा जन्म घेतात. त्या कुटुंबामध्ये काही आई वडील म्हणतात, हे बाळ आमच्या पूर्वजांसारखं वाटतं. ते खरंही असू शकतं. आत्म्याचा पुनर्जन्म हे त्याच्या कर्मावरती, त्याच्या मनस्थितीवरती आणि केलेल्या पश्चातापावरती ठरतं. 27. पुनर्जन्म ठिकाण म्हणजे जिथे आत्म्याला पूर्ण व्हायचं असतं. काही आत्मे आधीच्या जन्माचे अनुभव घेऊनच पुढच्या जन्मात जन्माला येतात. म्हणूनच काही मुलं लहान वयातच अतिशय गूढ गोष्टी सांगतात. अशा आत्म्याबाबत संशोधन आजही चालू आहे, परंतु गरुड पुराण हे याबाबतचं सर्वात स्पष्ट मार्गदर्शक आहे. आत्मा म्हणजे केवळ छाया नाही, तो चेतना आहे, जो एका जीवनातून दुसऱ्या जीवनाकडे जात राहतो. 28. मृत्यू हा शेवट नसून नवीन अध्यायाची सुरुवात आहे. म्हणूनच आपल्याला आत्म्याची शांतता मागावी लागते, कारण त्याची यात्रा अजून चालूच असते. आत्मा कोणाला शोधतो? ज्या व्यक्तीकडे त्याचं मन अडकलेलं आहे. म्हणून नात्यांमध्ये प्रेम, क्षमा आणि शांती ठेवावी. आत्म्याला पुढचा मार्गक्रमण करू द्यावं. गरुड पुराण सांगतो, जो स्वतःच्या कर्माने भयभीत होत नाही, त्यालाच मृत्यूचं भय नसतं. आत्मा शेवटी शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण त्याला प्रेमाने मुक्त करतो. आणि म्हणूनच प्रत्येक मृत व्यक्तींसाठी ओम शांती हे फक्त शब्द नाहीत, ते आत्म्याच्या मुक्तीसाठी एक द्वार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला